मुंबई महानगरपालिकांमध्ये आज अनेक इच्छुक उमेदवारांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळेच त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। भाजपमधील वॉर्ड क्रमांक 200 मधले उमेदवार गजेंद्र धुमाळे हे देखील इच्छुक होते। पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरत या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। साहेब, काय नेमकं फॉर्म भरल्यानंतर इव्हन पक्षाने आपली का तिकीट नाकारली आणि काय आपली मनामध्ये खंत आहे? माझी खंत बोलण्यासारखी तर भरपूर बोलू शकतो। माझी खंत आहे मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावून एखाद्या आमदाराच्या पियेला तिकीट दिली ही माझी खंत आहे। मी पक्षाचा इतकं वर्ष काम करतोय, वार्डामध्ये घराघरात पोचलेला माझा चेहरा आहे। इतकी कामं केलीत मी विभागात, ते तुम्ही माझ्या ऑनलाईन फेसबुकवर पाहू शकता। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून घरात पोचण्याचं काम मी केलेलं आहे। मी आत्तापर्यंत भाजपा जल्लोष कार्यक्रम गेले 10 वर्ष करतो, हे माझं चुकलं का? लाडक्या बहिणी योजनेसाठी 2000 महिलांना फॉर्म भरून दिले, हे माझं चुकलं का? विविध लोकांसाठी, विविध महिलांसाठी, मुलांसाठी, विविध वर्गातील लोकांसाठी घेतलेले कार्यक्रम करतो, हे माझं चुकतंय का? माझं चुकतंय का हे फक्त मला आमदारांनी सांगावं की तुमच्या पीएला तिकीट दिले, पीएने एखादा कार्यक्रम पक्षाचा केला हे दाखवा, आणि माझे 100 कार्यक्रम मी पक्षाचे केले ते दाखवतो। पक्षाला साठी केलेला एखादा कार्यक्रम नाही दाखवा, आणि मी माझ्या पक्षासाठी केलेले 100 कार्यक्रम दाखवतो। कोणाच्या निवडणुकीनंतर आता बंडखोरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न भाजपचे वरिष्ठ नेते करताना पाहायला मिळत आहेत। उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात ते विनंती करणार आहात। आपल्याला कुठला फोन आलाय का? आपल्याशी कोणी संपर्क केलाय का? वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आलेले आहेत, पण वरिष्ठ नेत्यांना माझं सांगणं एकच आहे की माझं काय चुकलं। माझं कार्यकर्ता, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हो म्हणून मी चुकलो। मी एखादा आमदाराचा पीए असता तर तुम्ही मला तिकीट दिली असती का? म्हणजे कार्यकर्तापणा मी केलाच नसता। कार्यकर्ता म्हणजे कार्यक्रम घेतल्याचा फक्त पीए राहिलो असतो एका आमदाराचा, मला तिकीट भेटल्याचं मला खंत का वाटते? मी कार्यकर्ता नसतो राहिलो ना, फक्त आमदाराचा पीए झालो असतो तर मला खरंच तिकीट भेटली असती। खंत आहे आणि आपण आपल्या उमेदवारीवरती ठाम आहात? हो, मी माझ्या उमेदवारी खरंच ठाम आहे, आणि मी निवडणूक लढणार, आणि म्हणजे लढणारच। आपण आपल्या पोस्टरवरती देवेंद्रजींचा फोटो लावतायत, यावरनं देखील काही आक्षेप घेतला जाऊ शकतो, कारण अपक्ष उमेदवार आहात आणि दुसरीकडे आपल्याच अपोजिट भाजपचे देखील कॅन्डिडेट आहेत, दुसरीकडे ठाकरेंचं देखील कॅन्डिडेट असणार आहेत। यावरती नेमकं काय उत्तर आहे तुमचं? देवेंद्रजी हे आमचे गुरु आहेत। देवाभाऊचा फोटो लावणं हा आमच्यासारख्याच नाराज सर्व कार्यकर्त्यांचा अधिकार आहे। देवाभाऊ आमच्या, बघा आम्ही निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते आहेत, देवाभाऊंचा फोटो आम्हाला लावण्यापासून कोणी रोखू शकत नाही, आणि आम्ही तो लावणारच। देवाभाऊने आमच्या बीडी चाळीतील रहिवाशांसाठी 160 घरात राहणाऱ्या लोकांचे 500च्या स्क्वेअर फूट घरात ठेवलं देवाभाऊनी। देवाभाऊनी जो डॉक्टर बाबासाहेब शरद पवार चंद्र नाव दिले, ते कापून GR पास करून डॉक्टर बाबासाहेबांना नाव दिले देवाभाऊनी। देवाभाऊच्या विश्वासावर बीडी चाळीतील लोकांना माझ्या बिल्डिंगमध्ये सुरुवात केली। प्रथम माझ्या बिल्डिंगच्या रहिवाशांनी मी कन्व्हिन्स केले, नाही देवाभाऊ आहे, देवाभाऊवरती विश्वास आहे आपला, आणि ही विकास आपला लवकरात लवकर देवाभाऊ करणार, आणि ते देवाभाऊंनी शाश्वत करून दाखवलंय। आज बीडी चाळीत लोक राहायला जातील, एक 5-10 दिवसात जातील, आणि काय देवाभाऊ म्हणजे आमचे गुरु कोण? देवाभाऊ, विकास पुरुष देवाभाऊ। आम्ही देवाभाऊचा फोटो लावू नये का? उमेदवारी देण्यामध्ये देखील राजकारण झालेलं आहे असं आपल्याला वाटतंय। एकीकडे पक्षश्रेष्ठी आहेत, काही राजकारणामुळेच आपला पत्ता कट झालाय, याला काय उत्तर देणार नेमकं? याला उत्तर एकच आहे की दबाव तंत्र, आपल्या पक्षाच्या नेत्यांवरती दबाव तंत्र वापरलेलं आहे। ती त्यांची स्ट्रॅटेजीज असते, प्रत्येक पक्षामध्ये असं दबाव तंत्र केलेलंच आहे त्यांनी। ह्यावेळी पण ते दबाव तंत्र वापरलं की मला मंत्रीपद दिलं नसावं, काय दिलं नसावं, आणि त्यातूनच आपल्या पीएला तिकीट घेऊन आले। आपण पाहिलं तर या ठिकाणी जर का मी कार्यकर्ता आहे म्हणून चुकलं तर मी उद्या पीए असतो तर मला उमेदवारी मिळाली असती, अशी खंत या ठिकाणी गजेंद्र धुमाळे यांनी बोलून दाखवलेली आहे। जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।